ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या नमो नमः वचननामाचं प्रकाशन महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, मनसे नेते अभिजित मानसे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश यादव, माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, रिपाईचे भास्कर वाघमारे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। वचन विकासाचे, ठाण्याच्या प्रगतीचे अशा शीर्षकाखाली नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या येत्या 5 वर्षात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा वचननाम्यामध्ये संकल्प मांडला आहे। त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन नरेश म्हस्के विजयी होतील असा माझा विश्वास आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा कार्याहवाल त्यांनी आमच्या सगळ्या उपस्थितांच्या माध्यमातून जो प्रकाशित केलेला आहे त्याला मी शुभेच्छा देतो। तर तुम्ही जे वचननाम्यात दिलं होतं ते पूर्ण केलं का? धरण बांधणे हा विषय गेले कित्येक वर्ष हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। आपण त्या दृष्टीने राज्य शासनाच्या मार्फत पर्याय पण उभारलेले आहे, तपासणी केलेली आहे। त्या दृष्टीने अभ्यास 5 वर्षात आल्याचं होत नाही। एखादं धरण बांधायचं म्हणजे त्या रस्त्यावरची असणारी त्या किलोमीटर म्हणजे 100 किलोमीटर, 200 किलोमीटर, 500 किलोमीटरवर जे पाणी आणणार आहोत त्या सर्व गावांचे पुनर्वसन, लागणारा हजारो करोड रुपयाचा निधी, त्या लोकांचं स्थलांतरण, हे फार मोठे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतात। त्यामुळे वचननामामध्ये ते देण्यापेक्षा त्या दृष्टीने आपण पाऊल उचलणं माझ्या दृष्टीने महत्व आहे। महायुतीचा वचननामा आपण या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे। माननीय विकास पुरुष नरेंद्र मोदी साहेब, पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रातील सरकार आणि राज्य सरकार दोघांचा संयोग घेऊन, दोघांचा उपयोग करून ठाणे लोकसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रामध्ये विविध विकासात्मक कामं कशा पद्धतीने करता येतील अभ्यास करून हा वचननामा आपल्या समोर प्रकाशित केलेला आहे। त्याच्यामध्ये जलद आणि सुखकरण सुरक्षित लाईफलाईन असेल, आरोग्य असेल, ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल, कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल, मेट्रोच्या संदर्भातील जलवाहतूक असेल, झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल, प्रगत आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल, पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास, या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे। शहरांचं व्यवस्थित असं नियोजन, नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं, नवी मुंबईचा विकास असेल, उद्योग रोजगाराला वाढते पाठबळ असेल, मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल, रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून, महानगरपालिका असतील त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत।